राज्यामध्ये धरणातील मर्यादित पाणीसाठ्यामुळे चिंतेत वाढ होऊ लागली आहे। राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये केवळ 28% पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे जलसंकट अधिकच गडद होण्याची शक्यता आहे। पनवेल महानगरपालिकेच्या देहरंग धरणातील पाण्यानं तळ गाठलाय। या धरणावरती पाण्यासाठी पनवेल शहरासह परिसराचा भार असतो, त्यामुळे पावसाळ्यात चांगला पाऊस न झाल्यास परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावं लागण्याची भीती आहे। मोरबे इथल्या मुख्य जलवाहिनीवरील आग्रोळी पुलाजवळ रेल्वे रुळालगत आणि चिखले गावाजवळच्या पुलाखाली जलवाहिनी वारंवार गळतीये आणि या ठिकाणाची जलवाहिनी दुरुस्तीचं काम नवी मुंबई महापालिकेच्या वतीनं करण्यात येणार आहे। त्याकरता 24 तास नवी मुंबई पालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा बंद असणार आहे। विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणानं मंजुरी दिलेल्या युजर डेव्हलपमेंट फीची अंमलबजावणी केल्यामुळे उद्यापासून विमान प्रवास महागणार आहे। देशांतर्गत प्रवासासाठी 175 रुपये तर परदेशवारीसाठी 615 रुपये प्रवाशांना अधिक भरावे लागणार आहेत। छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकड्यांभोवती असलेल्या घनदाट जंगलातील व्यापक कारवाईत 21 दिवसात 31 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलंय। त्यातील 28 जणांची ओळख पटवण्यात आली। कांजूरमार्ग पाईपलाईन पुलावरील तुळई उतरवण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेनं कांजूरमार्ग आणि मुलुंड स्थानकादरम्यान आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला। या ब्लॉक कालावधीत कांजूरमार्ग पाईपलाईन पुलावरील तुळई सुमारे 350 टन क्षमतेच्या रोड क्रेनच्या सहाय्यानं उतरवण्याचं नियोजन रेल्वे प्रशासनानं केलंय, त्यामुळे ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत। पुण्यामध्ये 4 महिन्यात 3.25 लाख वाहन चालकांवरती पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। शहरात वाहतूक नियमभंगाचं प्रमाण वाढल्यामुळे कारवाई करण्यात येते। वाढत्या पेट्रोल डिझेलचे दर, इलेक्ट्रिक वाहन खरेदीवरती सवलत यामुळे ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी करण्यात येते, त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असताना दुसरीकडे देखभाल दुरुस्तीचा प्रश्न निर्माण होतोय। ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादी संघटनांकडून हल्ला करण्याची शक्यता काही नाकारता येत नाही। त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुणे शहरात ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाइट एअरक्राफ्टवरती पोलिसांनी बंदी घातली आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 12 जूनपर्यंत ही बंदी असणार आहे। देवनार डम्पिंग ग्राउंडमधील 110 हेक्टर जमिनीवरील 185 लाख टन कचऱ्यावरती बायो रिमेडिएशनची प्रक्रिया करून तो हटवण्यासाठी कंत्राटदार नियुक्तीचा निर्णय पालिकेने घेतलाय। 3 वर्षात कचरा हटवण्यात येणार असून यासाठी 2386 कोटींच्या कंत्राटाची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे। जे रुग्णालयाला सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनवण्याच्या कामाला गती द्यावी यासाठी अनेक वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी मिळणार असून गरजू रुग्णांना याचा लाभ घेता येणार आहे। ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करा असे निर्देश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले। 10वीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांची आता 11वीच्या प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे। चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी धडपड करतायत, तर 11वीच्या प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी आज संपणार असून 19 मे पासून प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू होईल। राज्यातील 1,08,156 शाळांपैकी 86% अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांची अपार नोंदणी शाळांकडून झाली आहे। या नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवरती असून तिथल्या 98% शाळांनी ही नोंदणी पूर्ण केली आहे। विविध समाज माध्यम आणि डिजिटल माध्यमांवरती राज्य सरकारबाबत येणाऱ्या नकारात्मक, समाजात भय पसरवणाऱ्या आणि वस्तुस्थितीवर आधारित नसलेल्या बातम्यांचं फॅक्ट चेक सरकारकडून केलं जाणार आहे। फॅक्ट चेक करून लगेचच उत्तर देणारी यंत्रणा आता उभारली जाणार आहे। दैनंदिन आवश्यक वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई कमी झाली आहे। वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये घाऊक महागाई 13 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजे 0.85% आली आहे। पीएमपीएमएलच्या ताफ्यात स्वमालकीच्या 1000 बसेस लवकरच दाखल होणार आहेत। पुणे महापालिका 300 आणि पिंपरी चिंचवड महापालिका 200 आणि पीएमआरडीएकडून 500 बसेस देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। सीएनजीवरील एका बसची किंमत 48 लाख रुपये आहे। पुण्यामध्ये ऑनलाईन तिकीट खरेदीला मेट्रो प्रवाशांनी सर्वाधिक पसंती दिली आहे। जानेवारी ते एप्रिल 2025 मध्ये एनसीएमसी कार्डद्वारे मेट्रोला 5,66,58,000चं उत्पन्न मिळालंय, तर प्रवाशांकडून या ऑनलाईन तिकीट खरेदीला अधिक प्राधान्य मिळत आहे। नैसर्गिक वाळूच्या अतिउत्खननामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय संकटांना आळा बसावा यासाठी बांधकाम क्षेत्रात कृत्रिम वाळूचा वापर अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला। त्यासाठी कृत्रिम वाळू धोरणाला बैठकीत मान्यता मिळाली।
रायगड जिल्ह्यामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेत. मान्सूनपूर्व दुरुस्ती आणि झाडांच्या छाटणीच्या कामामुळे वीज पुरवठा खंडित होत असल्याचं महावितरणकडून सांगण्यात आलंय. महावितरणच्या कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला. भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 6 मे पासून प्रभादेवी इथल्या श्री सिद्धिविनायक मंदिरात मोबाईल बंदी लागू केली आहे. युद्धविरामानंतर दोन्ही देशांमधली परिस्थिती काहीशी निवळली असली तरी मोबाईल बंदी मात्र कायम आहे. तरी मंदिराच्या आवारात मोबाईल वापरला जात असल्याचं बघायला मिळतंय. कल्याण आरटीओ हद्दीमध्ये आतापर्यंत 64,292 वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यात आली. आतापर्यंत सुमारे 1,17,684 अर्ज आले होते. 30 जूनपर्यंत मुदत असल्यामुळे वाहन चालकांना अद्याप संधी असल्याचं आरटीओनं सांगितलंय. मुंबईचे फुटपाथ हे सामान्य पादचाऱ्यांसोबतच दिव्यांग स्नेही असणार आहेत. या पदपथांवरती दृष्टीहीन व्यक्तींना मार्गदर्शन करणारे टेक्स्टाईल पाथ उभारण्यात येणार आहेत. याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी क्षमता वाढ, सल्लागार सेवा आणि व्यावहारिक संशोधन करण्यासाठी लगेच महापालिकांचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी पवई इथं असलेल्या या पालिका क्षमता बांधणी आणि संशोधन केंद्रात कंत्राटी तत्वावर विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत 20 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. चीनमधील शांघाय इथे झालेल्या जागतिक तिरंदाजी फेज 2 स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या खेळाडूंचा साताऱ्यातल्या पोवई नाक्यावर सन्मान करण्यात आला. साताऱ्यातील मधुरा धामणगावकर, ओजस देवतळे आणि आदिती स्वामी यांचा सत्कार करण्यात आला. वाशिम जिल्ह्यात हवामान बदलामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. हवामानातील सातत्यानं होणाऱ्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय. तुळजाभवानी मंदिरात अशोभनीय वर्तन करणाऱ्या 12 पुजाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मागील 6 महिन्यात या 12 पुजाऱ्यांविरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या. तक्रारीनंतर मंदिर प्रशासनानं नोटीस बजावून खुलासा करण्याचे आदेश दिले. मात्र उत्तर न मिळाल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. नागपुरातील 11 किलोमीटर नाग नदीची अद्यापही स्वच्छता झालेली नाही. नदी स्वच्छतेसाठी मुदत संपायला फक्त 16 दिवस उरलेत. मात्र आता स्वच्छता न केल्यास नागपुराला यंदा देखील पुराचा धोका आहे. नागपुरातील मुलींचा जन्मदर घसरल्याची माहिती समोर येते. मुलं आणि मुलींची संख्या बघितल्यास मुलींच्या तुलनेत मुलांच्या जन्माचं प्रमाण अधिक असल्याचं समोर आलंय. त्यामुळे राज्याच्या उपराजधानीमध्ये मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी शासन, महानगरपालिका आणि नागरिकांनी जनजागृती करण्याची गरज आहे. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर असलेल्या गोदावरी, प्राणहिता, अंतर्वाहिनी, सरस्वती या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी सिंहस्थ कुंभ म्हणजेच पुष्कर पर्वाला सुरुवात झाली. आजपासून 26 मे पर्यंत या त्रिवेणी संगमाच्या पवित्र स्नानासाठी तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या हद्दीतील लाखो भाविकांची गर्दी होणार आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आणि ज्योतिबा परिसर विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांना लवकरच सुरुवात होईल. त्याचा शासन आदेश येत्या 8 दिवसात निघणार आहे. त्यानुसार कामांचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून कामं गतीनं नियोजनबद्ध करा असे आदेश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना जवळच्या वाळू डेपोतनं वाळू देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घरपोच रॉयल्टी पावती द्यावी असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. अलिबाग तालुक्यातील भोंदूबाबाची भोंदूगिरी उघडकीस आली आहे. मुलीला प्रेमापासून लांब ठेवण्यासाठी भोंदूबाबानं मंतरलेली विषारी जडीबुटी देत विहिरीत टाकायला सांगितली. यावेळी त्या व्यक्तीला गावकऱ्यांनी रंगेहात पकडलं आणि या सर्वांनी त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिलं. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतनं सांगलीच्या मालू हायस्कूलमध्ये घरेलू कामगार महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडलं. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं गोकत्तलीचा पर्दाफाश केलाय. जवळपास 21 गोवंशांची सुटका करत 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यात एकूण 10 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. बीडच्या अंबाजोगाई इथे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार उलटली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुरक्षेच्या कारणास्तव गजा मारडेला सांगली इथल्या कारागृहात हलवण्यात आलंय. यावेळी त्याच्या साथीदारानं बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहितेनं त्याला पैसे आणि कपडे पुरवले. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली.
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज बजाज नगरमध्ये मोठा दरोडा टाकण्यात आला. संतोष राधाकिसन लड्डा यांच्या घरावरती दरोडा पडलाय. ड्रायव्हरचे हातपाय बांधून दरोडेखोरांनी 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदीवरती डल्ला मारला. मुंबईतल्या चेंबूर भागात एका इमारतीवरील ताडपत्रीला आग लागली. पाऊस सुरू होण्यापूर्वी ही ताडपत्री इमारतीवरती टाकण्यात आली. मात्र या ताडपत्रीला आग लागल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं. सुदैवानं वेळीचे आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील वेकोली वसाहतीमध्ये सहाय्यक प्रबंधकाच्या घरामध्ये दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली. चोरट्यांनी धारदार शस्त्र दाखवत संपूर्ण कुटुंबाला धमकावून तब्बल 8.5 तोळे सोनं आणि इतर साहित्य लंपास केलं. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. जळगावच्या अमळनेरमधील लॉजमध्ये गुजरातच्या एका तरुणानं गळफास घेत आत्महत्या केली. प्रेयसीला व्हिडिओ कॉल करत तरुणानं आपलं जीवन संपवलं. या तरुणाविरोधात अहमदाबादमध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. शिवसेना नेते कमलाकर जामसांडेकर हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळी याची 2008 सालच्या खंडणी प्रकरणातनं विशेष मोका न्यायालयानं काल निर्दोष सुटका केली. तथापि जामसांडेकर हत्येप्रकरणी गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असल्यामुळे या खंडणी प्रकरणात निर्दोष सुटका जरी झाली असली तरी गवळी याला कारागृहातच राहावं लागणार आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातील म्हैसाळ इथे प्रतिबंध असलेल्या पान मसाला आणि गुटख्यावरती कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुगंधी तंबाखू आणि गुटख्यासह 21 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. पूर्वी मोबाईल चोरीनंतर त्यातील सिम कार्डची विल्हेवाट लावून तो राज्याबाहेर विक्रीसाठी पाठवला जायचा. मात्र चोरांचा हा पॅटर्न बदलला असल्याचं समोर आलंय. मोबाईल चोरीबरोबरच त्यातील सिम कार्डच्या मदतीनं बँक खातं सुद्धा रिकामे करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद रोडवर उभ्या असलेल्या महिलेचा अज्ञात व्यक्तीनं तिला धडक दिली. इथल्या नागरिकांनी आणि नातेवाईकांनी भोकरदन इथल्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता तिला मृत घोषित करण्यात आलं.